रेल्वे ही मुंबईची लाईफलाईन मानली जाते आणि यावेळेला मी नालासोपारा पूर्व प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर उभा आहे। गर्दी म्हटलं तर अक्षरशः प्रवास करताना एक संबंधित ट्रेन पकडताना एक मनात विचार येतो की गर्दी असेल काय। तर या गर्दीकडे पाहता रेल्वे प्रशासनाने आरपीएफच्या माध्यमातून एक उपक्रम राबवण्यात गेलेला आहे। गर्दीकडे नियंत्रण कसं करावं तर यावर एक उपाययोजना करण्यात आली आहे। आता हा जो प्लॅटफॉर्म बघायला या प्लॅटफॉर्मवर जो पीक टाइम असतो त्या पीक टाइमच्या वेळेस इथं गर्दी असते आणि गर्दीमध्ये प्रवाशांना चढताना अनेक ज्या कष्ट करावे लागतात किंवा जे काही चढण्याचा संघर्ष तो करावा लागतो। या संघर्षाकडे पाहता रेल्वे प्रशासन आणि आरपीएफच्या माध्यमातून जी ही लाईन दिसते या लाईनीला जो डोअर येईल त्या डोअरला 2 लाईनी लावण्यात येणार आहेत की त्या जेणेकरून प्रवासी त्या ट्रेनमध्ये सुखरूप चढले पाहिजेत आणि दुसऱ्या लाईनीच्या माध्यमातून उतरले पाहिजेत, जेणेकरून जे प्रवासी आहेत जे रेल्वेने प्रवास करणारे प्रवाशांचा जो प्रवास आहे तो कसा सोयीस्कर जाईल याकडे संपूर्ण प्रशासनाने रेल्वे प्रशासनाने लक्ष दिलेलं आहे। लोकांचाही सहयोग मिळाला पाहिजे असं रेल्वेने वारंवार लोकांना आवाहन केलेलं आहे। लोकांनी जर सहकार्य केलं तर नक्कीच हा प्रवास जो आहे तो लोकांचा खरोखर एक सुखदायक होईल आणि याकडे काही दुभाग नाहीये। पण रेल्वे प्रशासन जितकी ज्या योजना असतात या खरोखर योजना जी लोक आहेत ती लोक जी अवेअरनेस पाळतील का आणि हे जी नियमावली आहे ही नियमावली लोक पाळतील का, एक मोठा पाहण्यासारखा विषय ठरेल। लाईन लावणं हे तर खूप चांगली गोष्ट आहे। उलट प्रवासी चांगला प्रवास करतील, कोण पडणार वगैरे नाही किंवा अपघात होण्याची चान्सेस खूप कमी होतील। पण मला सांगा, तुम्ही जे लोक नालासोपाराला जी विरार ट्रेन जाते त्यातून लोक डाऊन येतात, डाऊनला ऑलरेडी ट्रेन फुल असते, तर इथून नालासोपाराला लोक चढणार कसे आतमध्ये? कारण परत तिथून उतरण्यासाठी जे विरारचे लोक असतात ना, वसईचे लोक असतात ते उभे असतात, ते लोक पूर्ण पॅक करतात। मग नालासोपाराला इथे लावून नेऊन त्याचा उपयोग काय आहे? लोक चढणार कसे त्याच्यामध्ये? या संबंधित तुम्हाला काय वाटतं प्रशासनाने कशा पद्धतीत योजना केली पाहिजे? योजना केली पाहिजे म्हणजे ते डाऊन लोक जातात ना, त्या लोकांना जर कमी केलं तर रेग्युलर लोक लाईन मध्ये चढू शकतील। हो चांगलं ठीक आहे। काय वाटतं आपल्याला? कशा पाहिजे आपल्याला योजना बऱ्या आहेत का? हो बरोबर आहे, ऍक्सिडेंट वगैरे होणार नाही। आपण एक प्रवासी म्हणून आपल्याला काय वाटतं? ठीक आहे, लाईन लावणं योग्य पद्धती त्याचा काय फायदा होईल आपल्याला? म्हणजे हे प्रवास करताना सुखसोयी चढता उतरताना त्रास होणार नाही। कॅमेरा पर्सन धीरज सह, मी निलेश महाडिक, नालासोपारा।